एशियन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी अनिस अहमद. पॉचे ठळक बातम्या. चेहरा लपवीत खरेदी करणाऱ्या ग्राहकाची चौकशी करा, श्रीकृष्ण कोकाटे यांचे आव्हान. आपल्या दुकानातील चोरीचे प्रकार टाळण्यासाठी CCTV कॅमेरे लावलेले असताना आपला चेहरा लपवीत खरेदीचा बहाणा करणाऱ्या ग्राहकाची व्यापाऱ्यांनी चौकशी करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिनांक 12 एप्रिल रोजी झालेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत बोलताना दिल्या. पुढे बोलताना कोकाटे म्हणाले की गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असले तरी जोपर्यंत आरोपीची ओळख पटली जात नाही तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करता येत असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून CCTV सारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असल्याची माहिती गुन्हेगारांना सुद्धा झाली आहे. असे असल्याने तो सतत आपला चेहरा लपवीत गुन्हेगारी कृत्य केल्यानंतर त्याचा शोध घेणे शक्य नसल्याने आपला चेहरा मास्क, हेल्मेट, रुमाल लावून लपवीत खरेदी करण्याचा बहाणा करणाऱ्या अशा ग्राहकाची व्यापाऱ्यांनी चौकशी करावी, जेणेकरून त्यांचा चेहरा CCTVमध्ये कैद होईल. यासंबंधी व्यापाऱ्यांच्या बैठकीत महत्त्वाच्या सूचना पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिल्या. यावेळी शहरातील मुख्य बाजारपेठेत नेहमीच ट्रॅफिक जाम होत असल्याने ट्रॅफिक सिग्नल चालू करण्याची मागणी करण्यात आली. यासोबतच MIDC परिसरात पोलीस चौकी कार्यान्वित करीत शहरातील व्यापाऱ्यांना संध्याकाळी 10 ऐवजी 11 वाजेपर्यंत आपली प्रतिष्ठाने सुरू ठेवण्यासाठी वेळ वाढवून देण्याचीही मागणी करण्यात आली. विशेष करून गांधी चौकातील हातगाड्यामुळे व्यापाऱ्यांना तर पोलिसांच्या कारवाईमुळे हातगाड्यावाल्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी व वाढत्या शहरीकरणामुळे भाजी मार्केटला पण पर्यायी जागेची मागणी करण्यात आली आहे. यावेळी मोकाट जनावरे, पार्किंगची पर्यायी व्यवस्था, इंदिरा गांधी चौकातील मजूर अड्डा, अग्रसेन चौक ते पाण्याच्या टाकीकडे जाण्याच्या रस्त्यालगत मोठी वाहने थांबतात. त्यामुळे रहदारीस अडथळा होत असल्यामुळे त्यांना पर्यायी व्यवस्था करण्याची मागणीसुद्धा करण्यात आली. अशाच बैठका तालुका स्तरावरील पोलीस स्टेशनमध्ये व्यापाऱ्यांसोबत घ्याव्यात अशा सूचना देखील यावेळी करण्यात आल्या. या सर्व सूचनावर लवकरच निर्णय घेण्यात येईल व पुन्हा व्यापाऱ्याबरोबर बैठक घेण्यात येईल असेही श्रीकृष्ण कोकाटे यांनी यावेळी सांगितले. सदर बैठकीत व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. अंबादास भुसारे, उपअधीक्षक कुंदनकुमार वाघमारे, पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, पोलीस निरीक्षक अनंत बनसोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय तोडेवाले, गजानन निर्मले यांची यावेळी उपस्थिती होती. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.